मिस्टर आणि मिस HK कॉम्पिटिशनच्या कर्टन रेझर मध्ये। तर या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेल्या पार्टिसिपेंट्सना आपण भेटूयात। आपली पहिली पार्टिसिपेंट आहे नमस्कार, मी सायली बनकर। सायली बनकर, सायली बनकर कसं वाटतं तुम्हाला? काय खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय। सगळे खूप उत्साहात आहेत, खूप उत्सुकता आहे सगळीकडेच। पण कसं आहे ना, मी खूप नर्वस आहे। अगं काय झालं? तू आणि नर्वस काय झालं सांग ना। काय ना, माझ्यासोबत कॉम्पिटिशनला खूप मोठी माणसं आहेत। म्हणजे दिल तोडू हड्डी भी, कुंफू खेळू कबड्डी भी, यांना रॅम्प वॉक हलायवा परी देशमुख। परी परी काय चाललंय तुझं? याला व्हेरिएशन म्हणतात। येडपट, कशाला हवंय व्हेरिएशन वगैरे वॉक मध्ये? अरे व्हेरिएशन नसेल तर अटेन्शन कसं मिळणार? बरोबर, आता खूप झाला टाइमपास, कामाला सुरुवात करा। कॉम्पिटिशनच्या वेळा जवळ येते, तयारीला लागत। टाइमपास काय, मी नेल पॉलिशच लावत होते, तू आली मध्ये। हे काय ते काय? मी पण करत होते प्रॅक्टिस। आणि मनव्याला बोलवती कुठे? ती नेहमी मी तिला फोन करतो, मी तयारीला सुरुवात करत। काय मग रेणुका, झाली का अँकरिंगची तयारी? हो, स्क्रिप्ट छान तयार झालीये, आता प्रत्यक्षात जमलं म्हणजे झालं। अगो त्यात काय एवढं, जमेल की। पण तुला काय वाटतं, कोण होईल यावेळी मिस्टर अँड मिस? मॅडम खरं सांगू का, याचं उत्तर ना बाप्पाला पण देता येणार नाही, कारण सगळेच तसे स्ट्रॉंग कॉम्पिटिटर्स आहेत ना। हो, भारी होणार आहे कॉम्पिटिशन खरंच मॅडम, आणि ऑडियन्स पण खूप असेल ना। हो ना, अगं तुला माहितीये का, या मिस्टर अँड मिस कॉम्पिटिशन साठी सगळीच मुलं एक्साइटेड असतात, आणि काही मुलं तर या कॉम्पिटिशन वर बेटिंग पण खेळतात। बेटिंग? हो रेणुका, तुला ना रिपोर्टिंग साठी ब्रेकिंग न्यूज पण मिळेल। नो ब्रेकिंग न्यूज, नो रिपोर्टिंग। का? आता फक्त अँकरिंग वर लक्ष केंद्रित करणार आहे मी, नाहीतर उद्या माझ्याच वाईट अँकरिंगची न्यूज व्हायची। खूप टेन्शन आलंय मॅडम, मी येते। मी बाय बाय, ऑल द बेस्ट। थँक्यू। रेणुका, रेणुका इकडे ना जरा। काय ना मॅडम? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना। मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय, कमी स्वप्नात आहे। नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर। आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड। प्लीज सिट डाउन।
तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे ओके